स्वागत आहे. माननीय आशिष शेलार आज या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. केंद्र शासनाकडनं वेगवेगळे निर्णय ते सातत्याने जे मोदीजींच्या या दुसऱ्या गव्हर्नमेंटमध्ये घेण्यात आले या संदर्भातली माहिती आणि त्याचबरोबर कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेलं काम याच्या संदर्भातला आढावा आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माननीय आशिष शेलार साहेब देणार आहेत. मी माननीय आशिष शेलार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. सगळ्या पत्रकार बंधूंना नमस्कार. खरं तर ठाण्यामध्ये या वार्ताहर परिषदेमध्ये ज्या वातावरणामध्ये भेटण्याचा योग हा खऱ्याने आला आहे आणि त्यामुळे ज्या वातावरणात प्रत्यक्ष भेटायला मिळालं नाही याचं दुःख सुद्धा आहे. भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरामध्ये मोदीजी आणि सरकारचं मोदी 2 याचं 1 वर्ष पूर्ण झालं. अनलॉक डिक्लेअर केल्यानंतर या वर्षपूर्तीच्या विविध जनसंवादाच्या कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये वार्ताहर परिषदा या आवश्यक ठिकाणी घेणं हा कार्यक्रम दिला आणि त्या अंतर्गत ठाण्याला आपल्या सगळ्यांना भेटायला मी आलेलो आहे. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की सगळं काही आम्हीच केलं आणि आमच्या अगोदर या देशामध्ये काहीच झालं नाही असं काही आमचा समज नाही, असं आमचं मानणं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम आमच्या सरकारने जरूर करण्याचा प्रयत्न केलाय, करतंय, पण अजून करावं लागणारच नाही असा काही आमचा दावा नाही. बऱ्याच गोष्टी अजून कराव्या लागतीलच याबद्दल सुद्धा दुमत नाही आणि त्यामुळे जे आम्ही केलं ते मात्र हिशोब आपल्या समोर, आपल्या माध्यमातून जनतेसमोर हा सातत्याने ठेवला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून जे केलं तेच आपल्या समोर मांडावं याच्यासाठीची वार्ताहर परिषद आहे. आमचं असं मत आहे की जे प्रयत्न आम्ही केले ते देशाला फायद्याचे आणि आवश्यक दिसत आहेत, होत आहेत आणि म्हणून अजूनच चांगलं करायचं असेल तर आतापर्यंत केलेल्या पुढे मार्गक्रमणा करावी लागेल. म्हणूनचा वार्ताहर परिषदेचा सगळा खटाटोप आहे. सुरुवातीला जी आकडेवारीची मोठी जंत्री या सगळ्या काळातल्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आणि कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये घेतलेल्या निर्णय, कार्यक्रम आणि त्यातला कार्यवाही या सगळ्याची आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात आहे की आपल्या सगळ्यांसमोर मांडणं अपेक्षित सुद्धा आहे. पण तुमचा आणि माझा दोघांचाही पुरेसा वेळ त्यामध्ये घेऊन सुद्धा काहीची माहिती संपूर्णतः आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स संपता ते बंच ऑफ नोट्स सगळी आकडेवारीच आपल्याला मिळेल अशी व्यवस्था माननीय निरंजनजी करतील. माननीय केळकरजी सुद्धा याच्यात काही जोडण्यासारखं असतील तर उरलेल्या गोष्टी जोडतील. पण ही आकडेवारी आपल्याला आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स संपता त्या ठिकाणी देत आहोत. कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जग चिंता करत होतं की भारताचं काय होईल, कारण भारताची 130 कोटीच्या वर लोकसंख्या, कोरोनाचा प्रादुर्भाव जर भारतासारख्या देशात खूप मोठ्या प्रमाणात झाला तर जगाचाच बॅलन्स कुठेतरी मिळून जाईल. अशा परिस्थितीमध्ये एका अर्थाने मोठ्या मोठ्या महासत्तेला सुद्धा या कोरोनाची लढाई कुठल्या दिशेने कशी लढायची याबद्दलचे प्रश्न असताना ट्रायल अँड एरर किंवा दुसऱ्या देशातल्या आवश्यक गोष्टी पाहून वैज्ञानिक मतं घेऊन आपल्या देशाने त्या ठिकाणी जनसहभागितेतून कोरोना विरुद्धच्या या लढाईला एका अर्थाने आपण सुरुवात केली आणि करता करता आपण ज्या पद्धतीने पुढे जातो त्याची कल्पना आपल्या सगळ्याला आहे. एक आकडेवारी म्हणून केवळ उदाहरणादाखल सांगतोय
जे 14 देश करोनाने बाधित आहेत भारत सोडून, अशा 14 देशांची मिळून जेवढी लोकसंख्या आहे ती एकट्या भारताची आहे. आणि अशा लोकसंख्येच्या तुलनेत एका स्तरावर असताना सुद्धा करोना बाधित भारत सोडून अन्य 14 देश आणि करोना बाधित आपला देश याच्यामध्ये जर तुलना केली तर कोविडचा संसर्ग भारताच्या तुलनेत 22.5% 14 राष्ट्रांच्या मिळून करोनाच्या संख्येचा आहे. आणि मृत्यूच्या तुलना जर करायची झाली, खरं तर एकही मृत्यू हा दुर्दैवीच असतो, त्यामुळे मृत्यूची तुलना ही संवेदनशील मनाला पटणारी नसते. पण तरी केवळ माहिती म्हणून सांगतोय की 14 राष्ट्रांची मिळून करोनाग्रस्तांच्या लोकसंख्येत असलेला मृत्यूचा दर आणि आपल्या देशाचा मृत्यूचा दर जर बघितला तर भारताच्या तुलनेत त्या 14 राष्ट्रांचा मृत्यूचा दर हा 55.5% वाढीचा आहे. याचा अर्थ आपण योग्य दिशेने काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि यापुढे करत राहू, हे चित्र स्पष्ट व्हावं म्हणून मी आपल्यासमोर मांडलं. 3 जून पर्यंत जवळजवळ 48% लोक बरं होण्याचा दर आपल्या देशाचा आहे. मृत्यू दर 2.8% पर्यंत आहे. 3 जून पर्यंत चाचण्या जवळजवळ 41 लाखाच्या वर आपल्या देशात आपण करू शकलो. अशा गतीने ते काम आपण करतो आहोत. देशात 3 महिन्यापूर्वी कोविड समर्पित रुग्णालय असण्याचा प्रश्नच नव्हता. आता 952 कोविड समर्पित रुग्णालय आणि जवळजवळ 1,66,000च्या वर अलगीकरणाच्या खाटा या आपण निर्माण करू शकलो. 3-4 महिन्यापूर्वीपर्यंत N95 मास्क किंवा PPE किट्स याचं उत्पादन आपल्या देशात नगण्य होतं. आज मात्र 125 लाख N95 मास्क आणि 101 लाख PPE किट्स या आपण निर्माण करू शकलो आपल्या देशात आणि त्याचं वितरण सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. केंद्र सरकारने त्या ठिकाणी वैद्यकीय मदतीसाठी करोनाच्या संकट काळामध्ये आरोग्यविषयक खर्चासाठी 1500 कोटी राज्यांना दिले. आपल्या राज्याला नाही, सर्व राज्यांना मिळून. तसंच SDRF अंतर्गत स्टेट डिझास्टर रिलीफ फंडामध्ये 11,000 कोटी सर्व राज्यांना दिले. महाराष्ट्राची आकडेवारी सुद्धा मी पुढे आल्यावर सांगेन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनता कर्फ्यू 22 मार्चला जनसहभागितेतून सगळ्या जगाने पाहिला की 130 कोटी लोकांच्या या लोकसंख्येच्या देशामध्ये जनसहभागितेत पोलीस नाही, SRPF नाही, CRPF नाही, मिलिटरीचा तर प्रश्नच नाही, पण जनसहभागितेमधून ज्याचा उपयोग आपल्या देशातील सामान्य नागरिकांची मनस्थिती सुद्धा मोठ्या येणाऱ्या पुढच्या युद्धाला तयार करण्यासाठीची झाली, त्या जनता कर्फ्यूचा सुद्धा आपण अनुभव सगळ्यांनी घेतला आणि जगामध्ये त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा झाली. लॉकडाऊन पूर्वी आपल्याला आठवत असेल तर संसद चालू असताना आणि जगातील काही भागामध्ये प्रादुर्भाव सुरू झालेला असताना आपल्या देशामध्ये जी एक मागणी अतिशय योग्य पद्धतीने चालू होती की आमचे काही नागरिक जगभरात अडकले आहेत. अशा जवळजवळ 1,400च्या वर नागरिकांना त्या काळात आपण पुन्हा आपल्या मायदेशी आणू शकलो, हे सुद्धा चित्र आपण पाहिलंय. आणि जगभरातील भारतीयांची सुटका मध्ये वंदे भारत मिशन असो वा समुद्र सेतू मोहिमेच्या अंतर्गत 30 पेक्षा जास्त देशातील 72,500 नागरिकांना, भारतीयांना, हा आकडा छोटा नाही मित्रांनो, या काळातच 72,500 नागरिकांना भारतीयांची आपण सुटका फायदेशीर त्यांना आणणं आणि अजूनचं काम राज्याच्या मदतीने चालू सुद्धा आहे. श्रमिकांच्या विषयामध्ये जवळजवळ 3,840 श्रमिक स्पेशल ट्रेन्सच्या माध्यमातून 52 लाख लोकांना आपापल्या मूळ गावी पोहोचवण्याचं सुद्धा काम याच काळात करण्याचं मनोधैर्य आपण केलं आणि ते पूर्ण दिशेने करण्याचा प्रयत्न चालू आहे. आरोग्य सेतू ॲप
चर्चा यावर कुठलीही चालू राहिली तरी आपल्या जवळपास 500 मीटरमध्ये किलोमीटरमध्ये कोणी इन्फेक्टेड प्रादुर्भावग्रस्त करोनाग्रस्त संसर्गग्रस्त असा कोणी आहे का रुग्ण याची माहिती जर वेळीच मिळाली तर प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं की आपल्याला आवश्यक माहिती देण्यासाठी आरोग्य सेतूचा जवळजवळ देशातील 11,74,00,000 जनतेपर्यंत पोहोचवण्याचं या जगातील सगळ्यात मोठं काम आपल्या देशात सर्व नागरिकांच्या सहभागितेत आपण करू शकलो. ज्या औषधाची आवश्यकता अमेरिकेपासून अन्य देशांनी मागणी केली त्या HCQ या आपला हायड्रॉक्सी क्लोरोक्विन या औषधांना 120 च्या पेक्षा जास्त देशात पोहोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शकलो. हे सुद्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपावर आपल्या देशाच्या केलेल्या कामाला अन्य देशांनी दिलेली सहभागिता होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे लॉकडाऊन घोषित केल्यानंतर 26 मार्चला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना घोषित केली आणि 1,70,000 कोटीच्या वरचं एक पॅकेज लगेच तातडीने त्या ठिकाणी देशवासियांसाठी सरकारने घोषित केलं. सगळी आकडेवारी त्यातली सुद्धा आपल्याकडे आहे. पण नक्षलमध्ये पटापट सांगायचं झालं तर जवळजवळ 80 कोटी गरीब लोकांना गहू तांदूळ आणि डाळ या पद्धतीचं राशन पोहोचवण्याचं काम असेल. जनधन अकाउंटमध्ये दरमहा 3 महिन्यासाठी 500 रुपये प्रत्येकी टाकण्याचं काम असेल. जवळ 8 कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेतून पोहोचवण्याचं काम असेल. मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक हाताला काम आणि मिळालेल्या कामाला योग्य दाम यासाठी 182 रुपयाची दैनिक वेतन वाढवून 202 रुपये केलं आणि 13,62,00,000 कुटुंबांना त्याचा लाभ मिळावा अशी योजना त्या ठिकाणी आपण मांडली. आणि त्यासाठी बजेटमध्ये असलेल्या पैशापेक्षा 40,000 कोटी रुपयाचं अतिरिक्त खर्च करण्याचं प्रावधान सुद्धा आपण केलं. समाजातील ज्येष्ठ नागरिक विधवा दिव्यांगांना सुद्धा 1,000 रुपये प्रत्येकी मिळावे असे 3 कोटी नागरिकांना त्याचा लाभ आपण देऊ शकलो. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट सन्मान निधीचा निधी केला पाहिजे म्हणून 2,000 रुपयाचा निधी तर वाटून पूर्णही झाला आणि 8,70,00,000 शेतकऱ्यांना याच काळामध्ये मदत करण्याचं काम सेवा म्हणून सरकारच्या माध्यमातून पूर्ण करता आलं. बांधकाम क्षेत्रातील आपल्या कामगारांना 3,000च्या वर कोटी रुपयाचा निधी आणि एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट फंडातून सुद्धा कामगार वर्गाला 3,000 कोटीच्या वर निधी आपल्या उपयोगितेसाठी काढण्याची परवानगी आणि निधी पुरवणं हे काम सुद्धा याच लॉकडाऊनच्या काळात या 1,70,000 कोटीच्या पॅकेजमध्ये झाल्याचं त्या ठिकाणी दिसतं. मग एक पॅकेज संपल्यानंतर सुद्धा आर्थिक गतिविधी या देशातली वाढली पाहिजे आणि म्हणून 20 लाख कोटीचं एक आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत एक पॅकेज मोठ्या प्रमाणात त्याची कार्यवाही सुद्धा सुरू झाली. पुन्हा एकदा सगळी नोट आपल्याला आम्ही देऊच, पण त्यामध्ये कृषी क्षेत्रात, सेवा क्षेत्रामध्ये, मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये, MSME मध्ये तर 3 लाख कोटीपर्यंत आणि राज्यातील पशुसंवर्धनासाठी सुद्धा 15,000 कोटीपर्यंत अशा विविध योजनातून कोळसा असेल किंवा संरक्षण खातं असेल या सगळ्यातून आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत 20 लाख कोटीच्या पॅकेजच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात. अगदी रस्त्यावरच्या फेरीवाल्याला सुद्धा या कोरोनाच्या काळामध्ये त्याचा असलेला माल लॉकडाऊनच्या काळात घेतलेला जर उपयोगी पडला नसेल तर त्याला नवीन माल घेण्यासाठी सुद्धा 10,000 रुपये अतिशय निम्नतम व्याजात त्याला मिळावे कर्ज रूपाने आणि त्याचा व्यवसाय सुद्धा फेरीवाल्याचा व्हावा इथपर्यंतचा विचार या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, वर्षपूर्तीसाठी प्रेस कॉन्फरन्स असल्यामुळे करोनाच्या कामाबरोबर खरं तर ही आकडेवारी हिशोब म्हणून देणं आवश्यक आहे म्हणून ती सुद्धा आपल्यासमोर आम्ही मांडतो आहोत.
याच वर्षभरात गेल्या वर्षी ज्यावेळेला मतदानाला लोकांसमोर आम्ही गेलो त्यावेळेला काही आश्वासनं ही या जनतेची आम्ही पूर्ण करू हे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही म्हटलं. आणि मग एक एक करत आपल्याला आठवत असेल त्या गोष्टी सुद्धा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारने स्थापन झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली. आणि मग आपल्याला माहिती आहे 370 कलम यावर देशभरातलं राजकारण बाजूला ठेवू, पण काश्मीरमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती जमातीतील आमच्या बांधवांना सुद्धा आरक्षणाचे व अन्य फायदे त्या ठिकाणी मिळत नव्हते. आणि एकाच देशात दोन पद्धतीच्या चालणाऱ्या कायदेशीर भूमिकेवर आमचं कमिटमेंट तर होतं आणि देशवासियांची इच्छा होती. 6 ऑगस्ट 2019ला 370 कलम काढून त्या ठिकाणी अबॉलिश करून त्याचाही निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने घेतला. राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्षाची जी परिस्थिती होती आणि कोर्टाच्या माध्यमातून सर्व सहभागितेतून आम्ही हे काम करू अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली होती. 9 नोव्हेंबर 2019ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर न्यासाची स्थापना आणि गेल्या आठवड्यात आपण पाहिलं असेल की प्रत्यक्षात मंदिर उभारणीच्या कामाच्या गतिविधीला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात झाली. जनतेला दिलेलं आश्वासन जनतेच्या मनातलं काम हे सुद्धा याच काळात वर्षपूर्तीत करण्याचं काम मोदी सरकारने त्या ठिकाणी पुढे केलं. आपला महाराष्ट्र आपला देश छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले व अशा अन्य सर्व महापुरुषांच्या प्रेरणेने काम करतो आणि महिलांचा अधिकार ही आपली त्या ठिकाणी समाजाची प्राथमिकता आपण मानतो. आणि मग आपल्या अल्पसंख्याक समाजातील आमच्या भगिनींना तिहेरी तलाक, ट्रिपल तलाकमुळे होत असलेल्या अन्यायाच्या बाबतीत सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंतचा सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ह्या सरकारने मुस्लिम महिला वैवाहिक हक्क रक्षणाचा कायदा हा 2019ला याच वर्षात आपण केला. आणि तिहेरी तलाक मधून सुद्धा आपल्या अल्पसंख्याक मुस्लिम महिलांची सुटका करण्याचं काम सुद्धा याच वर्षपूर्तीच्या काळात आपण करू शकलो. नागरिकत्व सुधारणा कायदा CAA बद्दल मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. वर्षानुवर्षाची मागणी, धार्मिक प्रताडणा होऊन आपल्या देशात आलेल्या नागरिकांना बाहेरच्या बाजूच्या देशातील अल्पसंख्याक समजल्या गेलेल्या गणल्या गेलेल्या नागरिकांना त्या ठिकाणी नागरिकत्व देण्याचा कायदा सुद्धा आपल्या संसदेने याच वर्षभरात आपण पारित करू शकलो. त्याच पद्धतीने दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून UAPA सुधारणा कायदा UAPA हा सुद्धा याच वर्षपूर्तीत संसदेमध्ये संमत करून कार्यान्वित केला. बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय तर अतिशय मोठा. ज्या पद्धतीचे NP अकाउंट्स, ज्या पद्धतीने अडचणी बँकांच्या होत्या आणि त्या माध्यमातून जनतेला त्रास, तर या बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय सुद्धा प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याचं काम या वर्षपूर्तीच्या काळात आपल्या सरकारने केलं. आपण पाहिलं असेल की आपल्याकडे 3 दल आहेत डिफेन्सची. या 3 दलांना जोडून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करून त्या माध्यमातून जलद गतीने संरक्षण क्षेत्रातलं काम सुद्धा व्हावं यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सुद्धा या काळातच कार्यान्वित झालं. आणि त्या माध्यमातून आपल्या देशाच्या प्रगतीचा अजून एक नवीन आयाम त्या ठिकाणी सुरू झाला. आयुष्यमान भारताच्या माध्यमातून सामान्य रुग्णांना सुद्धा सेवा मोठ्या प्रमाणात मिळावी, त्याची व्याप्ती 1 करोडच्या वर याच काळामध्ये आपण करू शकलो. आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, जसं मी सांगितलं, शेतकऱ्यांना 2000 रुपये त्यांच्या थेट अकाउंटवर, अशा सगळ्या कामांची सगळी जंत्री आपल्या सगळ्यांना या प्रेस कॉन्फरन्स संपताना त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे ती सगळी मी त्या ठिकाणी सांगत नाही आहे. आपल्या सगळ्यांची अपेक्षा असेल की ज्या पद्धतीने राज्याचं सरकार
महाराष्ट्र विकास आघाडीचं महाराष्ट्राला काहीच मिळत नाही असा टाहो फोडतायत, एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून ही माहिती सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर आणणारे माझे कर्तव्य समजतो. केवळ अन्नधान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये जे मिळालं त्याची किंमत आपल्या समोर महाराष्ट्राला जितकं मिळालं त्याची मांडतोय. गहू 1,750 कोटी रुपयाचा, तांदूळ 2,620 कोटी रुपयांचे, डाळ जवळजवळ 100 कोटी रुपयांची आणि स्थलांतरित मजुरांसाठी त्यांचं भोजन त्यांना राशन मिळावं म्हणून 122 कोटी, म्हणजे स्थलांतरित मजुरांपासून राशन धारकांपर्यंत, राशन कार्ड धारकांपर्यंत जवळजवळ 4,592 कोटी रुपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले. हे त्या ठिकाणचं सत्य आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना 1,726 कोटी महाराष्ट्रात, जनधन योजनेतून 1,958 कोटी आपल्या भगिनी वर्गाच्या अकाउंटवर महाराष्ट्रात आणि विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील 116 कोटी रुपये असे 3,900 कोटी रुपये या विविध योजनेत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांना, मायबाप नागरिकांना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या योजनेतनं आपण केलं. उज्ज्वला गॅसची केवळ आकडेवारी घेतली तर महाराष्ट्रातील 73,16,000 सिलेंडर हे आपण सामान्य महाराष्ट्रातील नागरिकांना देऊ शकलो. आणि रेल्वे गाड्यांवरना महाराष्ट्र विकास आघाडीने किती हंगामा केला तरी सत्य आहे की जवळजवळ 600 रेल्वे गाड्यांसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात 300 कोटी रुपये हे त्या ठिकाणचा खर्च केला, तो आवश्यक पण होता. आज SDRF स्टेट डिझास्टर रिलीफ फंड या माध्यमातून महाराष्ट्राला स्टेट डिझास्टर रिलीफ फंडच्या माध्यमातून 1,611 कोटी रुपये दिले. आता आपल्या कोकणच्या किनारपट्टीला निसर्ग वादळाने जो तडाखा पडला, खरं तर SDRFच्या या निधीतून तातडीने मदत आमच्या कोकणवासियांना तातडी करण्याची आवश्यकता आहे, अशी आमची मागणी त्याबरोबर आहेच. आरोग्यासाठी 448 कोटी रुपये आणि जो टॅक्स कलेक्शन दरवर्षीचा होतो तो बजेटच्या माध्यमातून डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्स हा त्या राज्यांना दिला जातो. त्या डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सच्या माध्यमातून राज्याला 5,648 कोटी रुपये देण्यात आले. एवढंच नाही, शेतमालासाठी खरेदी करायला कापसासाठी 5,647 कोटी, धान खरेदी करायला 2,311 कोटी, तूर खरेदी करायला 593 कोटी, चणा व मका खरेदी करायला 125 कोटी आणि पीक विम्यासाठी 403 कोटी, असं केवळ आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी 9,079 कोटी रुपयापर्यंतचं त्या ठिकाणी आवश्यक निधी केंद्र सरकारकडून राज्यापर्यंत आलेल्याचं स्पष्ट होत आहे. आणि म्हणून सगळी आकडेवारी एकत्रित केली तर एका वाक्यात सांगायचं झालं तर संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला 28,104 कोटी रुपयांची मदत केलेली आहे. 28,104 कोटींची मदत महाराष्ट्राला आतापर्यंत केली. केवळ महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार हे राजकारण करू पाहते आणि महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना आवश्यक ते पोहोचवण्याच्या कामामध्ये कमतरता करते, अशा पद्धतीचा आरोप सुद्धा आमचा आहे. आणि म्हणून हायड्रोक्सी क्लोरोक्विन औषधं असतील किंवा PPE किट्स असतील, ती आकडेवारी सुद्धा महाराष्ट्राला किती आली ही आपल्याला प्रेस नोटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही देतो आहोत. आणि 20 लाख कोटीच्या या पॅकेजमधून वेगवेगळ्या योजना MSME, गृहनिर्माण, डिस्कॉम, नरेगा या माध्यमातून महाराष्ट्राला 78,500 कोटींचा लाभ मिळेल, हे त्या ठिकाणी चित्र आहे. का बरोबर 3% GDPचं कर्ज काढण्याची मुदत किंवा त्या ठिकाणची तो जो कॅप होता तो 3%वरून 5% केला आणि त्यामुळे महाराष्ट्राला 1,65,000 कोटीचं
1,65,000 कोटींचं कर्ज काढता येईल, महाराष्ट्राच्या विकासाला निधी नाही असं महाराष्ट्राच्या सरकारला म्हणणं हे अयोग्य ठरेल अशा पद्धतीचा आमचा दावा आहे. केंद्र सरकारने थेट मदत केली जी मी मगाशी सांगितली ती जवळजवळ 28,000 कोटी रुपयापर्यंतची त्याबरोबर आहे. एक नोट आम्ही तुम्हाला सर्क्युलेट करतो आहोत. याच काळामध्ये सेवाभावी काम सुद्धा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या संघटनात्मकरित्या आम्ही केलं आणि ती सगळी आकडेवारीने फक्त टोटल मी सांगतोय. अन्नधान्याची पाकिटं याच काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 2,90,00,000 जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सेवक म्हणून आम्ही करू शकलो. रेशन किट जवळजवळ 41 लाख लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू शकलो. फेस कव्हर जनतेपर्यंत जवळजवळ 68 लाख लोकांपर्यंत आम्ही संघटनेच्या माध्यमातून पोहोचवू शकलो आणि आरोग्य सेतू हा जवळजवळ 53 लाख लोकांना त्यामध्ये सहभागिता करू शकलो. ही सगळी यादी आपल्या सगळ्यांकडे मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाठवतोच आहे. एक 2-4 महत्वाच्या गोष्टी या सोडूनच्या ज्यामध्ये फायनान्शियल इन्क्लुजन, आर्थिक गतिविधीमध्ये जनसामान्यांची सहभागिता हा या केंद्र सरकारने, मोदी सरकारने मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी गेल्या 6 वर्षात राबवायचा प्रयत्न केला आणि आज सांगायला आनंद होतो की महिन्याला 100 कोटी ट्रान्झॅक्शन, 100 कोटी रुपये नाही 100 कोटी ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन पद्धतीने होत आहे, डिजिटल ट्रान्झॅक्शन होत आहे. इथपर्यंत फायनान्शियल इन्क्लुजन हे आपण आर्थिक सहभागिता करू शकलो आणि वर्ल्ड बँकचा एक रिपोर्ट असं सांगतो की 2013-14 पासून 2020 पर्यंत जगभरामध्ये जेवढे बँक अकाउंट्स ओपन झाले त्यापैकी 55% जगभरातील बँक अकाउंटच्या 55% बँक अकाउंट केवळ भारतात हे गेल्या 6 वर्षात आपण उघडू शकलो. इतकी मोठी व्याप्ती आर्थिक सहभागितेची जगात दुसरं कुठलं उदाहरण नाही असं स्थिती आहे. त्यातही जे बँक अकाउंट उघडले गेले जनधन मध्ये त्यामध्ये 53% अकाउंट हे आपल्या माता भगिनींचे आहेत, महिला वर्गाचे आहेत. याचा अर्थ महिलांचं फायनान्शियल इन्क्लुजन, महिला माता भगिनींचं आर्थिक सहभागितेतली रोल हा याच 5-6 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात या सरकारचे मोठं अचिव्हमेंट आहे. आपल्याला माहिती आहे ऑनलाईन डिस्प्यूट रिझॉल्युशन आज आपण पाहतो, कोर्ट असतील हे सगळं ऑनलाईन माध्यमातून तर होतच आहे, पण याची परमनंट रचना सुद्धा या काळात लावण्याचं काम अतिशय जलद गतीने केंद्र सरकार करत आहे. आणि बरोबरीने सागरमाला प्रोजेक्ट, कारण आपल्या पोर्टचा विकास, बंदरांचा विकास हा आर्थिक गतिविधीतला सगळ्यात मोठा सबिकता होऊ शकतो. आतापर्यंत तो GDPच्या 1% होता, पण आपण ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार जर बघितला तर जगाच्या 50% मॅरिटाईम ट्रेड हे इंडियन ओशन मध्ये होतं, 50% ट्रेड. पण GDPला बंदर विकासातून आर्थिक सहभागिता केवळ 1% होते असे चित्र आहे. कंटेनर ट्रॅफिकिंग इंडियन ओशन मध्ये 50% जवळजवळ होतं आणि 70% एनर्जी सेल ट्रेड होतं. पण आपल्या सगळ्या ह्या सेक्टरकडे गेल्या काही वर्षांमध्ये जो झालेला दुर्लक्ष होता त्याला मोदी सरकारने जवळजवळ 6 लाख कोटीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा सागरमाला प्रोजेक्ट हा बंदर विकास आणि त्यातला रोजगार निर्मिती या माध्यमाचा अतिशय मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू केला. मला वाटतं हेही यश याच सरकारचं आहे. बऱ्याचशा गोष्टी यातल्या ह्या ठिकाणी मांडण्याच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये 2014 मध्ये भारताचा क्रमांक 142 होता, आज तो 79 आहे. या पद्धतीने 70 पॉइंट्सने वर एका देशाने घेतलेली जंप भारत सोडून अन्य कुठलं उदाहरण जगाच्या नक्षात दिसतंय असं आज तरी चित्र त्या ठिकाणी नाही आहे. ईज ऑफ डुईंगच्या माध्यमाच्या आवश्यकते म्हणून आणि सामान्य नागरिकाची अडचण दूर करण्यासाठी केवळ रूल्स, रेग्युलेशन, प्रोसेसेस या कायद्यांना अबॉलिश करणं आवश्यक आहे. असे 1400 कायदे हे आपण त्या ठिकाणी रद्दबातल केले
आणि त्यामुळे लोकांच्या व्यावहारिक अडचणींना उत्तर देणं हे प्रयत्न मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स या माध्यमातून सुद्धा आपण करू शकलो. आपल्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा 13-14 मध्ये वर्ष 13-14 मध्ये भारताला $36 बिलियन एवढंच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होतं. आज ते विपरीत परिस्थिती जगात असताना सुद्धा ते 36 बिलियन वरून आज 74 बिलियन $US इतकं त्या ठिकाणी वाढलंय. हे सुद्धा काम हे मोदी सरकारचं यश आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने केलेल्या कामाच्या माध्यमातून मी सुरुवातीलाच म्हटलं, कदाचित आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, केंद्रात भारतीय जनता पक्षाने केलेल्या योजनेतून मला माझं पूर्ण करू द्या. प्रश्नोत्तर नंतर करू आपण प्रश्नोत्तर नंतर करा. मला माझं म्हणणं मांडू द्या आणि त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारण्याची मुभा आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या योजनेतल्या ठरलेल्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला नम्रपणे त्या ठिकाणी माहिती देतो आणि ते करून राज्याकडे मी आता येतोच आहे. जे आपल्याला हवं आहे ते सुद्धा मांडण्याची पद्धत या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही करू. आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही ती नक्की करू. याबरोबर ठाण्यामध्ये आज प्रेस कॉन्फरन्स असल्यामुळे या सगळ्या केंद्राच्या योजनेबरोबर महाराष्ट्रात आणि ठाण्यात जे राज्य सरकारच्या निर्णयाच्या बाबतीत सुद्धा 2 मोठ्या गोष्टी या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे. ठाण्यात असल्यामुळे ठाण्यामध्ये 2 मंत्री राज्याचे मोठे मंत्री राज्याचे ठाणेकर आहेत. एक नगरविकास मंत्री आहेत आणि एक गृहनिर्माण मंत्री आहेत. आणि त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांकडे जास्त आहे. आज राज्यामध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी त्या ठिकाणी एक निर्णय केला की SRAच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या 1000 ते 5000 स्क्वेअर फुटाचं प्राथमिक आरोग्य केंद्र फ्री ऑफ FSI आम्ही देऊ असं करोनाच्या काळामध्ये विधान गृहनिर्माण मंत्र्यांनी राज्यभरासाठी केलं. आमचा दावा आहे किंवा आमचा आरोप आहे की करोनाच्या महामारीमध्ये ठाणेकरांच्या मोकळ्या जागेत आणि ठाणेकरांच्या सुविधा केंद्राच्या जागेत त्या ठिकाणी करोनाच्या महामारीत विकासकांसाठी वाटेमारी करण्याचं काम हे गृहनिर्माण मंत्री करतात. याचं कारण असं, गृहनिर्माण मंत्र्यांना फ्री ऑफ FSI प्रथमोपचार केंद्र प्रत्येक झोपडपट्टी पुनर्विकास केंद्र योजनेत द्यायचं असेल तर त्या योजनेला आमचा विरोध नाही. पण हे करण्यासाठी लागलेला विकास नियंत्रण नियमावली ही राज्य सरकारचं नगरविकास खातं बनवतं आणि ते नगरविकास मंत्री सुद्धा ठाण्यातले आहेत. आणि त्या ठाण्यातल्या नगरविकास मंत्र्यांनी आता अंतिमता प्रस्तावित केलेला UDCR म्हणजे युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल मुंबई सोडून राज्यात सगळीकडे लागणारा UDCR आहे. त्यामध्ये मात्र नगरविकास मंत्र्यांनी सुविधांसाठी असलेल्या जागा, सुविधांसाठी वेगवेगळ्या असणाऱ्या जागेचा विभाग एरिया ह्याचं प्रमाण कमी करण्याचं काम UDCR मध्ये केलेलं आहे. एका बाजूला गृहनिर्माण मंत्री म्हणतात फ्री ऑफ FSI आम्ही जास्त देऊ प्रथमोपचार केंद्राला, पण दुसऱ्या बाजूला नगरविकास मंत्री जो आपला एम्युनिटी स्पेस म्हणजे सुविधा केंद्रांसाठीच्या जागाचा एरिया आहे तो 15% 5% खाली आणतात. याचा अर्थ 10% सुविधा केंद्रांसाठीच्या जागा ज्यामध्ये प्रथमोपचार केंद्र पण येतं ते 10% कमी करण्याचं काम हे नगरविकास मंत्री करतायत आणि एम्युनिटी स्पेस मध्ये प्रथमोपचार केंद्राची वाढ आम्ही करू असं गृहनिर्माण मंत्री म्हणतायत. आणि त्यामुळे केवळ भूलतापा या करोनाच्या काळात ह्या गृहनिर्माण मंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे आणि UDCR हा नगरविकास मंत्री मात्र त्या ठिकाणी एम्युनिटी स्पेस कमी करण्याचा निर्णय घेऊ इच्छित आहेत. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणचं चित्र आहे. बरोबरीने या UDCRच्या माध्यमातून मी आधी बोललो आहे
की मोकळ्या जागा या शहरातल्या ज्या आहेत पूर्ण राज्यभरातल्या त्या एका अर्थाने जमिनीवरच्या कमी करण्याचं पाप हे सरकार करते आहे. आज कोरोनाच्या काळामध्ये मोकळ्या जागा जर असल्या तर त्या माध्यमातून सुद्धा जनतेला त्या ठिकाणी विविध आयसोलेशन सेंटर हे आपण उभी करू शकलो आणि त्या माध्यमातून जनतेला सेवा देण्याचं काम करू शकलो. पण नगर विकास मंत्री आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने जमिनीवरच्या रिक्रिएशनल गार्डन मोकळ्या जागांना जमिनीवर आता देण्याची गरज नाही. आवश्यक तर असेल तर टेरेसवर द्या, पण जमिनीवर मात्र बिल्डिंगचे इमलेच बांधा. अशा पद्धतीचा UDCR हा राज्य सरकार प्रस्तावित करते आहे. हा सामान्य नागरिकांच्या हिताच्या विरोधातला आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीची प्रथमोपचार केंद्र उभी राहणार याबद्दल साशंकता निर्माण होते आणि त्यामधून विकासकांची वाटीमारी जास्त आणि कोरोनाच्या महामारीतल्या आपल्या नागरिकांचं दुःख कमी अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे. ठाण्यातील जी माहिती मी घेतली तर केंद्रीय पथकाला सुद्धा ठाण्यात यायला लागलं. आयुक्त सोडून रणजित कुमार, पंकज, डॉक्टर असे IAS अधिकारी आणि मंत्र्यांचा OSD पालकमंत्र्यांचा असे IAS अधिकारी सुद्धा इथे त्या ठिकाणी काम करतायत. चीफ सेक्रेटरीला सुद्धा ठाण्यात यावं लागलं. पण प्रत्यक्षामध्ये कोपरी पाचपाखाडीमध्ये सुद्धा स्वतः पालकमंत्र्यांच्या भागामध्ये कोरोनाग्रस्त संसर्गित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. आमचा आरोप आहे जर मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त नागरिकांची संख्या कमी करण्यामध्ये मुंबई महानगरपालिका अपयशी ठरलं तर आयुक्त बदलले. आज ठाण्यामध्ये तर आयुक्त नवीनच आले, पण कोरोनाग्रस्त नागरिकांची संख्या कमी न करू शकल्यामुळे वा मृत्यूचा दर कमी न करू शकल्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा मुख्यमंत्री बदलणार का हा आमचा त्या ठिकाणी सवाल या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी ठेवतो. आणि म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स वर्षपूर्तीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामासाठी असल्यामुळे सर्व माहिती मी आपल्या समोर मांडली. बरोबरने राज्यातली आणि ठाण्याची आवश्यक माझ्याकडची माहिती सुद्धा आपल्या सगळ्यांकडून मी मांडली आहे. आता आपल्या प्रश्नांना त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी आपला वेळ मागतो. ज्यांना कोणाला प्रश्न असतील त्यांनी बोलायला सुरुवात करा. अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. तर अनम्यूट करून आपण आपले बोलणं प्रश्न विचारू शकता. अनम्यूट करा. आशुतोषजी थोडं जोरात बोलायला लागेल. तुमचा आवाज थोडा कमी येतोय. हा आता येतोय. हो येतोय. राज्य सरकारने शिक्षणाच्या बाबतीत घेतलेले सगळेच निर्णय हे धरसोड वृत्तीचे आहेत. वैज्ञानिक आणि शैक्षणिक अभ्यासकांशी चर्चा करून घेतलेले नाही हे त्या ठिकाणचं चित्र आहे. मग ते शालेय शिक्षण असो वा उच्च शिक्षण असो, या सगळ्यांमधल्या घेतलेल्या निर्णयामध्ये व्यवहार्यता, त्या ठिकाणचा पूर्व अभ्यास यामध्ये सरकार सपशेल कमी पडलंय असं त्या ठिकाणचं चित्र दिसतंय. आणि त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही येणाऱ्या काळातली आवश्यकता जरूर आहे, पण त्याबद्दलचा SOP कार्यपद्धती, कुठल्या वर्षाच्या मुलांना किती तास स्क्रीन समोर बसवावं लागेल, प्रत्यक्षामध्ये फिजिकल एज्युकेशनला पर्याय ऑनलाईन एज्युकेशन असू शकतं का किंबहुना नसू शकतं, व्हर्च्युअल क्लासरूमची निर्मिती, या सगळ्याबद्दलचा एकात्मिक विचार सरकारने न करता केवळ मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की शिक्षण सुरू, बाकीचं नंतर बघू. म्हणून आता ऑनलाईन शिक्षणाचा जो आग्रह
अतिशय चिमुकल्या बाळांना सुद्धा केला जातोय, त्याचा विरोध भारतीय जनता पक्ष करते. कधी ना कधी ऑनलाईन वर एका ग्रेड नंतरच्या मुलांना विद्यार्थ्यांना जावं लागेल, पण त्याचा पूर्व अभ्यास सर्व स्टेक होल्डर्सना मिळून करावा, त्याच्यावर जनसहभागिता करावी आणि मगच कार्यान्वित करावी असं आमचं म्हणणं आहे. दुसरा कोणाचा प्रश्न आहे? साहेब माझा एक प्रश्न आहे. ही शाळा प्रत्येक पालकांना सांगते फीस भरा फीस भरा, ह्याच्याबद्दल आपण काय पाऊल उचलणार का? खऱ्या अर्थाने शाळांनी वाढवलेली फी या विरुद्ध सगळ्यात पहिला आवाज भारतीय जनता पक्षाने उचलला. गत शैक्षणिक वर्षामध्ये पॅरेंट टीचर असोसिएशन असो वा कमिटीकडनं मान्यता घेऊन गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी काही पट फी जास्त असा घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठीचा गव्हर्नमेंट रिझॉल्युशन हा भारतीय जनता पक्षाने केलेल्या मागणीनंतर सरकारला करावा लागला. त्याच वेळेला आम्ही मागणी केली, या वर्षी शिक्षणाचे तास, शिक्षणासाठी शाळेच्या जागाचा वापर, त्यासाठी लागणारे विविध कर यामध्ये कुठेतरी शालेय संस्थांना बचत होण्याची शक्यता आहे आणि म्हणून गेल्या वर्षीपेक्षा 10% कमी शाळेची फी घेतली पाहिजे. ती देण्यासाठी पालकांना सोय दिली पाहिजे की एकत्रित मागता कामा नये. या पद्धतीची मागणी घेऊन पुढच्या मागणीचं आंदोलन भारतीय जनता पक्ष करेल. रोहिणीजी तुझा प्रश्न होता, अनम्यूट करा. रोहिणीजी अनम्यूट करा. हो हो हो. तुमचा आवाज थोडं लांब ठेवा. पूर्ण प्रश्न आपला काही कळला नाही, पण जे कळलं त्यामध्ये टॅब सगळ्या विद्यार्थ्यांना करिक्युलम डाउनलोड करून दिला पाहिजे असा आपला प्रश्न आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं महानगरपालिकेने या स्तरावर काम करणं अपेक्षित आहे. ठाणे महापालिका नवीन रुग्णालय तर ठाण्यात निर्माण करण्यामध्ये फेल झालेलं आहे. तसंच या टॅबच्या डिस्ट्रीब्युशनच्या कामामध्ये सुद्धा कार्यान्वयनामध्ये त्यांची गती ही समाधानकारक नाही आहे आणि या मागणीचा सुद्धा पाठपुरावा ठाण्यातील आमचे निरंजन डावकर आणि महानगरपालिकेतील सगळे नेते मिळून करतील असं मला वाटतं. आनंद कांबळेकर आहे प्रश्न. जी हो विचारतो. हो ताई बोला. रोहिणी ताई. तुमचा व्हिडिओ ऑफ करा आणि मग बोला. तुमचा व्हिडिओ ऑन असल्या कारणाने कदाचित तुमचा आवाज कमी येतो, चुकतोय तो. हा हा बोला. हा बोला बोला. मला वाटतं शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने अजून घेतल्याचं घोषित केलेलं नाही. एका युवा संघटनेने सत्ताबाह्य केंद्र स्वतःचं शैक्षणिक क्षेत्रातल्या कामाबद्दल केल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या एका युवा संघटनेने जसं परस्पर घोषित करून टाकलं की अंतिम वर्षाच्या परीक्षा
आम्हाला घ्यायचे नाही, घेणार नाही, आणि मग सरकार कामाला लागलं. तसंच सत्ताधारी पक्षातील एका युवा संघटनेने शाळा सुरू करण्याची तारीख परस्पर मागणीने घोषित केली आणि आता सरकार काम करतं असं दिसतंय. कारण त्याच्यावर आमचं मत स्पष्ट आहे. शिक्षण विभागामध्ये उच्च असो वा माध्यमिक असो वा तांत्रिक असो, यामध्ये सत्तेत बसलेल्या मंत्री किंवा कायद्यातील काम करणाऱ्या सत्ताधारी कॅबिनेटपेक्षा एक वेगळं सत्ता केंद्र सत्तेबाहेरचं बनत आहे. हे या राज्याला घातक आहे. केवळ स्वतःचं नेतृत्व युवकांमध्ये थोपवण्यासाठी, लोभ लुभावणे निर्णय घेण्यासाठी सरकारला, बेकायदेशीर निर्णय घेण्यासाठी सरकारला एका राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचा सातत्याने प्रयत्न दिसतोय आणि त्याची किंमत राज्यातील विद्यार्थ्यांना मोजावी लागते. अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या घोषणेबाबत सुद्धा भारतीय जनता पक्षाने घेतलेली भूमिका स्पष्ट आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं, 12 प्रश्न आम्ही त्यांना विचारले आणि या प्रश्नांची उत्तर पहिली द्या, मग परीक्षा घ्यायची की नाही याच्यावर आम्ही आणि जनता आपलं मत प्रदर्शित करू शकू. त्या 12 प्रश्नांचं उत्तर तर सोडा, माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटायला त्यावर वेळ सुद्धा दिली. त्यानंतर माननीय राज्यपाल महोदयांना मुख्यमंत्री वेळ देत नसल्यामुळे आम्ही स्वतः भेटलो, त्यांना सुद्धा त्याची यादी दिली. आम्हाला त्यानंतर लक्षात असं आलं की माननीय राज्यपालांनीच पत्र लिहिलं सरकारला की तुम्ही कुलपती म्हणून मलाच माहिती सांगत नाही, यात वर्तमानपत्राला डायरेक्ट सांगताय. आणि त्याबद्दलचं सुद्धा पत्र माननीय राज्यपालांनी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आपण पाहिलं. केवळ तेवढंच नाही, विद्यापीठाच्या कुलगुरूंची समिती बनली की ज्याने या परीक्षा घ्याव्यात की नाही याबद्दल निर्णय घ्यायचा होता. त्या कुलगुरूंच्या समितीचा निर्णय सुद्धा, रिपोर्ट येण्याआधी सुद्धा त्यांना अवगत न करता या युवा संघटनेच्या सत्ताबाह्य केंद्राने निर्णय घेऊन टाकला. राज्यपालांना विचारायचं नाही, कुलगुरूंच्या समितीला विचारायचं नाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाही, अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांवर आपला निर्णय राजकीय स्वार्थापोटी थोपवण्याचं काम शिवसेना करते, आमचा आरोप आहे. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण निर्णय काय करणार? भाजपचा सवाल स्पष्ट आहे. गत शैक्षणिक वर्षीच्या सरासरी गुणांच्या आधारावर जर अंतिम वर्षातील विद्यार्थी गुणवत्ता देऊन त्याला उत्तीर्ण करणार अशा पद्धतीचं धोरण शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री सांगतात, मग आमचा सवाल आहे, गत शैक्षणिक वर्षाच्या गुणांना जर आपण विचारात घेणार असाल तर मग एटीकेटी लागलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचं काय करणार? राज्यामध्ये 3.5 लाख पर्यंत विद्यार्थी एटीकेटीचे आहेत, 40% विद्यार्थी एटीकेटीचे आहेत आणि राज्य सरकार या 3.5 लाख विद्यार्थ्यांना नापास करायला निघालंय. एवढं मोठं पाप राज्य सरकार का करू पाहते? महाराष्ट्रातल्या युवकावर अन्याय का करू पाहते? याचं उत्तर राज्य सरकारने दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी पॅराडॉक्स आपण बघतो. एका बाजूला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ MBBSच्या मुलांची परीक्षा घ्या असं मंत्री स्वतः जातात, राज्यपालांकडे वेळापत्रक मंजूर करून घेतात, आणि दुसऱ्या बाजूला याच सरकारमध्ये दुसरे मंत्री, उच्च शिक्षण मंत्री राज्यपालांकडे जात तर नाहीच, पण योग्य वेळेला निर्णय घेऊ आणि परीक्षा रद्द करू असा त्या ठिकाणी स्टेटमेंट त्या ठिकाणी विधान त्या ठिकाणी करतात. एका बाजूला शाळा लवकर सुरू करू हे राज्य सरकारमधले एक मंत्री म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र विद्यार्थी अंतिम वर्षातले परीक्षा रद्द करू असा निर्णय दुसऱ्या बाजूला घेतात. त्यामुळे ही राज्य सरकारची शिक्षण विभागातल्या निर्णयाबद्दलची हेराफेरी आहे आणि या हेराफेरीमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान हे भयंकर मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचं पाप
केवळ शिवसेनेच्या नेतृत्वातला महाराष्ट्र विकास आघाडीचा असेल हे आमचं म्हणणं आहे. राजेश मोरे. हा कोण आशिष होती. हा हा मैंने पहले भी बताया था कि थाना में जिस प्रकार से पेशेंट्स की संख्या बढ़ रही है, दुर्भाग्य से मृत्यु होने वाले नागरिकों की भी संख्या बढ़ रही है. गए 20-22 सालों से भी ज्यादा थाना में शिवसेना के नेतृत्व में थाने महापालिका है, लेकिन एकाध उदाहरण छोड़ा तो एकाध भी हॉस्पिटल का निर्माण थाना में शिवसेना नहीं कर पाई. और आज इसके कारण आज जो अवस्था थाने वासियों की हो रही है वो हम देख रहे हैं. ये स्पष्ट करना चाहते हैं. पहले बात. दूसरी बात, दो मंत्रियों ने जो स्टेटमेंट किया उसकी भी आलोचना मैंने की. गृह निर्माण मंत्री कहते हैं कि स्लम रिडेवलपमेंट में हम प्राथमिक आरोग्य केंद्र विकसित करेंगे फ्री ऑफ एफएसआई. लेकिन इस प्रकार से फ्री ऑफ एफएसआई कोई भी सेवा केंद्र सुविधा केंद्र करना है तो उसके लिए डेवलपमेंट कंट्रोल रूल विकास नियंत्रण नियमावली बदलनी पड़ती है. वो अधिकार गृह निर्माण मंत्री को नहीं है, वो नगर विकास मंत्री जी को है. और नगर विकास मंत्री जी जो थाना के है उन्होंने तो इस प्रकार का निर्णय लेने का अंतिम स्वरूप दिया है कि जिसमें नया जो डीसीआर थाना या राज्य के अन्य भागों में मुंबई छोड़कर आएगा, जिसको यूडीसीआर कहते हैं, उसमें तो नगर विकास मंत्री जो थाना के उन्होंने इस प्रकार का निर्णय प्रस्तावित अंतिम किया है कि पहले प्लॉट के 15% जगह सुविधा केंद्र के लिए मिलती थी, अब वो 5% में घटा दी है. इसका मतलब इसके आगे जिस प्लॉट पे 15% सुविधा केंद्र निर्माण हो सकते थे थाना में और मुंबई छोड़ के राज्य के अन्य भागों में, अब वो 15% होकर सिर्फ 5% जगह मिलेगी. तो एक जगह पर गृह निर्माण मंत्री कहते हैं हम ज्यादा जगह देंगे और दूसरे जगह पर नगर विकास मंत्री कहते हैं हम जगह का परसेंटेज कम करेंगे. और ये दोनों बातें कहने वाले मंत्री ये कोरोना महामारी में बिल्डरों को वाटेमारी, उनका हिस्सेमारी बढ़ाने के चक्कर में है. ये दूसरी बात. तीसरी बात, 3 IAS अधिकारी यहाँ पर लगाए, नया कमिश्नर को यहाँ पर लाया है, चीफ सेक्रेटरी यहाँ पर आए, सेंटर का पथक यहाँ पर आया. जो बातों को करना चाहिए था उसको बार बार केंद्र सरकार राज्य सरकार कहने के बावजूद लोगों को राहत मिलती हुई नहीं दिखाई पड़ रही है. खुद पालक मंत्री जी के कॉन्स्टिट्यूंसी में पेशेंट्स की संख्या बढ़ रही है, दुर्भाग्यपूर्ण मृत्यु का दर बढ़ रहा है. मुंबई में अगर पेशेंट्स को और डेथ्स को कंट्रोल नहीं कर पाए, इसके लिए कमिश्नर बदला दिया, थाना में नया कमिश्नर लाया, तो मुंबई में कमिश्नर बदला. अब अगर पालक मंत्री के कॉन्स्टिट्यूंसी में भी अगर मृत्यु दर बढ़ता दिखाई दे रहा है, पेशेंट्स को कम करने की राहत मिल नहीं पा रही है, तो क्या मुख्यमंत्री पालक मंत्री थाना के पालक मंत्री को बदलेंगे क्या? ये हमारा सवाल है. दिलीप शिंदे जी. मैं परत प्रश्न विचारा.
खरं आहे, केरळातल्या सरकारने केलेल्या कामाचा अभ्यास करून महाराष्ट्राच्या सरकारने सुरुवातीपासूनच काही गंभीर पावलं आणि आरोग्य सुविधांची निर्मिती केली असती तर आजचं चित्र आपल्याला टाळता आलं असतं. जे होऊन गेलं त्याच्यावरचं विश्लेषण करून राज्यातील नेतृत्वाने काम केलं असतं तर त्याचा अजून जनतेला उपयोग झाला असता, अशा पद्धतीचं चित्र स्पष्ट होत आहे. पण ICMR ने दिलेल्या गाईडलाईनला सुद्धा हे सरकार पाळत नाही किंवा ते प्रत्यक्षात उतरवताना कमी पडतंय, हे सुद्धा चित्र त्या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून आपल्या असलेल्या क्षमतेपेक्षा कमीच्या कोरोनाच्या चाचण्या कराव्यात, म्हणजे कोरोनाचे आकडे लपवले जातील किंवा कमी होतील, हे धोरण जे राज्य सरकारने घेतलंय ती पळवाट आहे, नागरिकांची सोय नाही. आणि म्हणून आपल्याकडे क्षमता जेवढ्या आहेत त्याच्या चाचण्या आपण केल्या पाहिजेत. त्यामध्ये आपण कमी पडतो आहोत. आयसोलेशनचे बेड्स निर्माण केले, पण वाढीव आयसोलेशनच्या बेड्सना वाढीव वैद्यकीय स्टाफ आपल्याला लागेल, त्याचा पूर्वविचार राज्य सरकारने केलेला दिसत नाही. किंबहुना राज्यातील काही महानगरपालिकांनी, जशी मुंबई महानगरपालिका आहे, कोरोनाचा पहिल्या पेशंट नंतर 2 महिन्यानंतर नर्स आणि डॉक्टरच्या स्टाफसाठी ऍडव्हर्टाइजमेंट काढली. म्हणजे 2 महिने वाट बघावी लागली नर्सेस आणि डॉक्टरची ऍडव्हर्टाइजमेंट काढायला. आणि आजच्या वर्तमानपत्रात बातमी आपण बघितली असेल की 100 ॲम्ब्युलन्सेसना आज 3रा महिना निर्माण झाल्यानंतर आपण ॲम्ब्युलन्सेस आणू शकलो. माझ्या माहितीप्रमाणे ठाण्यात सुद्धा ॲम्ब्युलन्सेसची कमतरता आहे. ॲम्ब्युलन्स भाड्यावर घेतल्या जातात असं चित्र आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे किंवा उशिरा मिळाल्यामुळे त्या ठिकाणी एक रुग्ण दगावला, अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि म्हणून आता किमान ICMR ने दिलेल्या निर्देशानुसार काळाच्या ओघात पैशाचा निधी योग्य पद्धतीने वापरून आरोग्य सुविधांची निर्मिती करणे गरजेचं आहे. आजही रेल्वेने आयसोलेशनचे बेड्स, रेल्वेचे डबे जे केले, दिल्लीने घेतले, तेलंगणाने घेतले, पण राज्य अजून ते घ्यायला तयार नाही. कंत्राटदाराच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर निर्माण करा आणि कंत्राटदाराला काम द्या. याच भूमिका राज्य सरकार का घेत आहे हे अनाकलनीय आहे. आणि या सर्व गोष्टींचा सकारात्मक पाठपुरावा विरोधी पक्ष म्हणून आम्ही करत राहू. याची जरा माहिती घ्यावी लागेल. माहिती घेऊन आपल्याला त्याचं उत्तर देतो. तुमचा आवाज तुटतोय. आनंद कांबळे, दिलीप शिंदे, राजेश मोरे. राजेशजी काय प्रश्न आहे आपला? राजेशजी बोला, आवाज येतोय. तुमचा व्हिडिओ बंद करून बोला. मोरेजी, तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑफ करा आणि ऑडिओ चालू ठेवून विचारा. व्हिडिओ ऑफ करू. हा, विचार. हो बोला. हा, नाही, तुमचा आवाज तुटतोच आहे. आनंद कांबळे विचारत तिथपर्यंत. हा, बोला मोरेजी. हो हो.
राज्य सरकारने जुलैला शाळा सुरू करू अशा पद्धतीची अधिकृत भूमिका अजून घेतलेली नाही. पण त्यांनी जर अशी भूमिका घेतली, आमची मागणी ही राहील की सर्व स्टेक होल्डर्सना, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, अन्य स्टाफ आणि शैक्षणिक क्षेत्रातले अभ्यासक यांची पहिली आपण बैठक घ्या आणि त्यानंतर निर्णय करा. शिक्षण सुरू असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णतः तयार झाल्यानंतरच शाळा सुरू करा असं आमचं म्हणणं आहे. आपल्याला तुमचा एक प्रश्न होता की आतमध्ये गेला होता आनंद कांबळे. शिंदे साहेब बोला, तुम्हाला काय बोलायचं? दिलीप शिंदे सगळ्यांची. हा हा हो बोला. हो बोला. हो 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 जी नमस्कार. आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर एवढंच देऊ शकेन मी. गेल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही केलेल्या सूचनांना सरकारने तक्रारी समजलं, हेच मुळात चुकीचं आहे. वारंवार सरकारशी संवाद साधण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेत्यांपासून संबंधित सर्व आवश्यक पदाधिकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मला आज त्याच्यावर दोषारोपण करायचं नाही, पण कोणी काही वेगळं सुचवलं तर तो आमचा विरोधक आहे, तो महाराष्ट्राचा विरोधक आहे. अशा पद्धतीच्या भूमिका घ्यायच्या, मग सकारात्मक सूचनांवर विचार करायला या सरकारला वेळच मिळत नाही असा आमचा आरोप आहे. आणि म्हणून सक्रिय विरोधी पक्ष म्हणून ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला सुद्धा सरकारला सहकार्याची भूमिका घेऊन सूचना देण्याचं आणि करोनावरच्या या युद्धात अजून बळ देण्याचं काम विरोधी पक्षाने केलं. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आज मुंबईत डेडिकेटेड 7 हॉस्पिटल जे उभं राहिलं, त्या हॉस्पिटलची सूचना सुद्धा विरोधी पक्षाकडून आली. सरकारने त्याला गांभीर्याने घ्यायला लागलं आणि मग आज त्या ठिकाणी एक सेंटर उभं राहिल्याचं दिसतंय. केंद्राशी सातत्याने संघर्षाची भूमिका ही राज्य सरकारने टाळायला पाहिजे. या पद्धतीची भूमिका राज्य सरकारने घेतली असती तर ती आवश्यक होती असं आमचं म्हणणं आहे. रेल्वेचा विषय असो, त्या ठिकाणी वंदे भारत मिशनचा विषय असो, विरोधी पक्ष सोडा, केंद्र सरकारने सांगितलेल्या भूमिकांना सुद्धा राजकीय परिप्रेक्षातून बघून राजकीय भाष्य करणं, यातच राज्य सरकारने वेळ घालवला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. पण आपली सूचना मला मान्य आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही त्यांना काही वाटलं तरी आमच्या सूचना करत राहिलो, मदत करत राहिलो, तेच काम यापुढे करत राहू, चांगल्या गतीने करू आणि त्याची शब्दावली आपल्याला आवश्यक असेल तर ती पण बदलू, पण हे काम करत राहू. शेवटचा प्रश्न रामकृष्णजी. हा रामकृष्णजी, शेवटचा प्रश्न. नमस्कार. परत विचारा. जी बोला. तुमचा प्रश्न रिपीट करा परत. मला कळलं तर तुमचा प्रश्न असा आहे असा आत्ताच दिलीप शिंदेजींनी प्रश्न विचारला आणि त्यात म्हणाले की तुम्ही केवळ टीका करता. त्यामुळे आज राज्य सरकारच्या कुठल्याही कामामध्ये राजकीय टीका करून स्वतःची पोळी भाजण्यापेक्षा जो नियम मुंबईच्या आयुक्ताला लावला त्याच पद्धतीचा नियम
मुख्यमंत्र्यांना ठाणेकरांना न्याय देण्यासाठी करावासा वाटतो का? आजपुरता हाच प्रश्न महत्वाचा आहे. राजीनाम्याचा प्रश्न तर आमच्या दृष्टीने आज आम्ही उपस्थित केलेला नाही. आपण सगळेच पत्रकार बंधू भगिनी या हो, ते खऱ्या अर्थाने दर वेळेला निधी मिळाला नाही, केंद्राकडून काही येत नाही, अशा पद्धतीने जे वातावरण निर्माण केलं जात आहे. म्हणून ही आकडेवारी आम्हाला जनतेसमोर आणणं अपेक्षित होतं आणि ते आम्ही आणलं. महाराष्ट्रातील जनतेला याचा उपयोग मिळावा. 3% GDPच्या ऐवजी आता 5% GDPच्या कर्ज काढता येऊ शकतं. त्या कर्ज परतफेडीसाठी केंद्राच्या योजना नंतर येतच असतात. त्या 1,65,000 कोटीचा सुद्धा निधी जनतेसाठी करणं आवश्यक आहे, तो आपण करा. आणि 28,000 कोटी रुपयांचा जो निधी वेगवेगळ्या योजनेतून त्या ठिकाणी जो आला तो जनतेपर्यंत कसा पोहोचला की नाही पोहोचला याची श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढावी असं आमचं म्हणणं आहे. आता ही पत्रकार परिषद आपण याकडे संपू. आपण सगळेजण या पत्रकार परिषदेला आलात आणि भाजपच्या वतीने हा एक प्रयत्न प्रथमतः ठाण्यामध्ये होतोय आणि आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने आपण या पत्रकार परिषदेमध्ये आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. सगळ्यांचा आभार. धन्यवाद.